कालची राज्य मंत्रिमंडळाची बैठक गाजली ती अनेक वादांनी। फाईलवरच्या सहीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वाद झाल्याची चर्चा होती। त्यानंतर आता बैठकीत कृषी विभागाच्या सचिवांवरूनही नाराजी नाट्य रंगल्याची चर्चा आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। कृषी विभागाच्या सचिव व्ही राधा यांची तडकाफडकी बदली केल्यानं या विभागाचा पीक पाणी प्रस्ताव सचिवांनी मांडण्याऐवजी थेट कृषी मंत्र्यांनी मांडला। सचिव कुठे आहेत असं विचारल्यानंतर त्यांची बदली केल्याची माहिती मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांना दिली। यावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय। तर नॅनो युरियाचा दोनदा प्रस्ताव नाकारल्यानं कृषी मंत्री धनंजय मुंडे देखील संतापल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेवरून महिला बालकल्याण आणि तंत्रज्ञान विभागाच्या सचिवांमध्ये खटका उडाल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। मंत्रिमंडळ बैठकीत झालेले 3 वाद नेमके कुठले आहेत आपण जाणून घेऊया। फाईल वाचण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, फाईल वाचून मगच सही करेन। याच ठिकाणी बसून मी तुमच्या अनेक फाईलवर सही केल्या, त्यावेळी मी फाईल्स वाचल्या नाही। तुम्हाला फक्त सह्या करायच्या असतील तरच करा, मी फाईल वाचूनच सही करणार। कृषी खात्याचा पीक पाणी प्रस्ताव सचिवांऐवजी कृषी मंत्र्यांनी मांडला। सचिव कुठे आहेत? कृषी खात्याच्या सचिव व्ही राधा यांची बदली झाल्याने पदभार काढला। सचिवांऐवजी कृषी मंत्री प्रस्ताव मांडतात हे योग्य नाही। नॅनो युरियाचा प्रस्ताव दोनदा नाकारला गेला, हे कितपत योग्य आहे? लाडकी बहीण योजनेसाठी 27 लाख पात्र महिलांचं बँक खातं आधारशी जोडलेलं नाही। आपण त्यातली त्रुटी दूर करू शकतो। या त्रुटी दूर करण्यासाठी काही उपाययोजना करता येतील। माझ्या विभागात इतरांनीही ढवळाढवळ करू नये। या बैठकीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे। अनुप यादव, हे तुम्ही समजून घ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।